स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कुक्षे में श्री साईं मंदिर वर्धापन दिन साईं धारा में भव्य तरीके से मनाया गया। हम आपको बता दें कि पद्माकर भोज साहब के द्वारा बनाया गया साईं मंदिर का वर्धापन दिन बड़े ही धूमधाम से मनाया गया और इस अवसर पर कथावाचक के रूप में निवृत्ति महाराज जी आए हुए थे। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य जहाँ पे हजारों के तादाद में लोग मौजूद थे। कार्यक्रमामध्ये देखील आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवायची आहे। आपण कृपया बसून घ्या। वारकरी सातकरी मंडळ साथीसाठी पंचावन्न बुद्धी आहे तसे पाच संत संप्रदायाचा प्राणाशिवाय राहू शकत नाही। पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तसा कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही। या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर याच्यात फक्त चौघजण सुखी करू शकतात। एक आई वडील, दोन संत, तीन ग्रंथ आणि चार भगवंत। बस माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे आईला वाटतं, माझं लेकरू सुखी व्हावं हे वडिलांना वाटतं आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं आणि जगातल्या एकाही भक्ताला दुःख नको हे देवाला वाटतं। या जगात फक्त चौघजणच असेल की त्यांना माझ्या मुलाचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटतं आणि आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत हे चार स्वतः जगाचं हित अजिबात कोणी करू शकत संत, ग्रंथ आणि भगवंत हे चौघजण स्वतः जगाचं हित कोणी जाणू शकत नाही। उत्तर असं इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की ह्या जगाला सुखी करण्याची ताकद फक्त आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत या चौघांमध्ये। हे चौघजण स्वतः जगातला एकही माणूस या जगातल्या माणसाला सुखी करू शकत नाही। त्याचं उत्तर असं आहे
या जगातला एकही माणूस माणसावर प्रेमच करीत नाही. जगातली सगळी माणसं पैशावर प्रेम करतात. आणि जेव्हा तुमच्याकडे पैसा असेल तेव्हा तुमच्याकडे विद्वत्ता असलीच पाहिजे असं काहीच नाही. परत मी वाक्य ऐका, जरा 3 शब्द परत नीट ऐका. मान्यता, धन्यता आणि विद्वत्ता. 3 शब्द जरा क्लिअर करा. मान्यता, विद्वत्ता आणि धन्यता. सरपंचाला मान्यता आहे, विद्वत्ता नाही. त्याला मान्यता आहे ती बी ठराविक. मान्यता वेगळी, धन्यता वेगळी आणि विद्वत्ता वेगळी. आता उलट फिरा, मान्यता असेल तर धन्यता नसेल आणि धन्यता असेल तर विद्वत्ता नसेल. तर तिन्ही गोष्टी त्याला ठेवा. एखाद्या माणसाला मान्यता आहे पण त्याच्याकडे विद्वत्ता नाही आणि विद्वत्ता नसणाऱ्याच माणसाला जास्त मान्यता असते. सगळं विद्वत्ता कमी असते त्याला समाजात मान्यता जास्त असते. त्याला मान्यता काय जास्त, त्याच्याकडे विद्वत्ता कमी असते आणि पैसा जास्त असतो. आणि कलियुगातली माणसं माणसावर प्रेम करत नाही, पैशावर प्रेम करतात. माणसाची काय कोणाला घेणं नाही. या जगातल्या माणसाला एकच रोग झालाय, ओनली आय वॉन्ट मनी. बस मला पैसा पाहिजे, दुनिया मरो. आणि जगातल्या प्रत्येक माणसाला 3 रोग झाले. 1 मला पैसा पाहिजे, 2 मला लोकांनी मानलं पाहिजे आणि 3 माझ्या पुढे कोणी गेलं नाही पाहिजे. कॅन्सर झालाय तो शरीराला आहे, कॅन्सर झालाय तो शरीराला आहे. शुगर आहे ती शरीराला आहे, बीपी आहे तो शरीराला आहे, पण पैशाचा रोग मनाला झाला मिळत नाही. मोक्ष बायका पोरं सोडून बोंबलत हिंडणाऱ्याला खानदानीत मिळत नाही. नाही, जी माणसं बायका पोरं सोडून बोंबलत हिंडतात ही माणसं धार्मिक नाहीये, ही कामचुकार माणसं आहेत. त्यांना काम गोड लागत नाही म्हणून यांनी पांडुरंगाचं नाव घेतात. तसं नाहीये. उत्तर नाही सुंदर आहे. ऐका आता, करंट लागलं तुम्हाला मग आता करंट लागलं की मलाही सोपं झालं, तुम्हालाही सोपं झालं. आजीला मार्ग आणि धूम्र मार्ग. पण हा प्रश्न तुकोबा राहिला तर आपण विचारू पाहिला. वय सांगू ऐसी तुका आपल्याला काही घेणं नाही, पण भजन केलं मोक्ष मिळतो या बाबतीत आपण जागेवर स्थिर झालो. आता पुन्हा असं बघायचं नाही तर सोमवारी मेला, खाते फोडून मेला, नातू जवळ असताना मेला. हे सगळ्या पप्प्याच्या आईपाशी तू भिडा तांगड्या लावून मारलेले गप्पा आहे. त्याला शेंडाय नाही बुडू काय नाही. पहिला प्रश्न फायदा झाला ना, नामाने मोक्ष मिळतो. आले इथपर्यंत आता मुखी सरळ व्याख्या झाली. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती त्याला मोक्ष. आता फायनल आलो आपण. मोक्ष मिळतो नामाने. आता हा मुलगा सुंदर वाजवतो, ज्याला तुम्ही काही हसा बोला त्याचे शिकाय त्याला घेणं नाही. तो नामात तल्लीने याचा अर्थ तो मोक्षाचा आनंद होतो. आता याच्यामध्ये 2 मुद्दे. हा मुलगा वाजवतो ना हा मुलगा वाजवतो. याला 4 कारण आहेत. का वाजवतात हे? याला 4 कारण आहेत. यांचं प्रारब्ध चांगलं आहे, यांचा प्रयत्न चांगला आहे, यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद आहे आणि यांच्यावर गुरुची कृपा आहे. आता यांना तुम्ही सगळे लोक खबर मानणार, तुम्ही यांचे फोटो पत्रिकेत टाकणार, यांना पैसे देणार, यांना नाश्ते चालणार, यांना कपडे घेणार. फक्त यांचे हात चांगले ठेवा. ज्या दिवशी ह्या दोघांचे हात गेले कुत्र सुद्धा हाल खाणार नाही.
लोकांना तुमचं काही घेणं नाही. तुमचा खिस्सा गरम असेल तर लोक तुम्हाला बोकांडी घेणार. म्हणून पखवाद्यानं कधीही हाताला जपलं पाहिजे. पखवाद्याचं हे भांडवल नाही ना, याला सुरीचा स्पर्श नाही झाला पाहिजे, याला ब्लेडचा स्पर्श नाही झाला पाहिजे, याला जखम नाही झाली पाहिजे. हे गेलो करायचं काय. आणि गायकांना घशाला जपलं पाहिजे. फुकट मिळालं म्हणजे 3 मिसळ 9 वडे पावशे प्लेट जपला. आणि कीर्तनकारांना अख्ख्या शरीराला जपलं पाहिजे. कीर्तनकारांना वेळेत झोपलं पाहिजे, वेळेत उठलं पाहिजे. नाही त्याला नियम. आणि हे गेलं यांना काय गेलं. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय बरोबर. आपले गुडघे गेले दिंडी निघाली. इंद्रियचं वाक्य ऐकायचं ना. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला तर तुम्ही जगातून संपला. बोला तुमचं काय. मग हे प्रियकर प्रियशी हे सगळ्या लबाड आहेत. याला काय केलं. काही लोक म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिम काहीच करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. संपला विषय. या जगात वेळ कोणाला आहे. आता हे आमचं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले लोक काय तारीख घेतील. लोक तिला हवा जायला लागली म्हणून फाटं बोलायला लागलं बा. लोकांना काय रात काही. आपण म्हणतो लोक प्रेम करते. कोणावर काही घेणं नाही. या जगाची व्याख्या ऐकायची का. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून लागल्या. असा माणूस नाही राहिला की त्याला मला शिव्या दिल्या नाही. आणि माझ्या आयुष्यात माझ्या 2च गोष्टी आहे. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट आहे मी बोललो ते नेमकं घालातं आणि माझ्या बोकांडी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि माझा कार्यक्रम झाल्याशिवाय नाही. त्याच्याकरता आपल्याला थोडं पुढे जायचंय. मोक्ष हा विषय आपण इथंच संपवणार आहे. नाम बरोबर मोक्ष आणि मोक्ष बरोबर नाम. इथपर्यंत काही शंका मिळणार का विषय. आता पुन्हा डोक्याला ताण करायचा नाही. दुसरा शब्द आहे मुक्ती. आता मुक्ती मिळते किंवा नाही हा प्रश्न ज्ञानोबाला विचारला बघा. त्याने मुक्ती झाली सारी. आजच्या कार्यक्रमामध्ये गुरु केशव महाराज दत्त यांचं मार्गदर्शन, भजनी मंडळ, गायक सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा हॅलो लेडीज जाणार आहे. महिला वर्गाने पहिल्या स्टेजच्या मागे या पुरुष मंडळी. बघा त्या साईडला चल पुढं